नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभेच्या 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील चर्चेतला मतदारसंघ म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं. भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील कुटुंबाकडून जोरदार विरोध केला जातोय. पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून संजीवराजे नाईक निंबाळकर हे निवडणूक लढवण्यात उत्सुक आहेत. त्याचबरोबर गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली असून त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. लवकरच धैर्यशील मोहिते पाटील हे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश करणार आहेत, अशी माहिती शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातील संघर्ष आजचा नसून या आधीच्या लोकसभेपासून आहे. 2019 मध्ये नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेऊयात. 2019 मध्ये माढा लोकसभेतून भाजपाच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय झाला. तोपर्यंत निंबाळकर आणि मोहिते यांचे संबंध चांगले होते. मात्र पुढे जाऊन त्यांच्यात कामाच्या श्रेयवादाची लढाई सुरू झाली. मोहिते पाटील यांचे देखील काम समाधानकारक असल्यानं यंदाच्या लोकसभेसाठी त्यांना उमेदवारी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र पुन्हा भाजपाने निंबाळकरांनाच उमेदवारी दिली आणि त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांच्या नाराजीत भर पडली. दुसरीकडे याच ठिकाणचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केलाय आणि माढाची जागा ही अजित पवार गटाला मिळावी अशी मागणीही केली आहे. आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी रद्द न झाल्यास वेगळा विचार करण्याचा इशारा रामराजे नाईक निंबाळकर यांनी महायुतीला दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लवकरच धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करतील असं सांगितलंय. पाहूयात धैर्यशील मोहिते पाटील नेमके कोण आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून. धैर्यशील मोहिते पाटील कोण आहेत? धैर्यशील मोहिते पाटील हे शांत, संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. धैर्यशील मोहिते पाटील राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत. सहकार क्षेत्रातील विविध संस्था आणि उद्योगाच्या माध्यमातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचं मोठं जाळं निर्माण केलंय. धैर्यशील मोहिते पाटील एक यशस्वी उद्योजकही आहेत. धैर्यशील मोहिते पाटील हे साखर कारखानदारी, शिवामृत दूध संघ, शिक्षण संस्था यासह विविध उद्योग सांभाळतात. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते पाटील याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात सक्रिय असून त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिलंय. धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केल्यास शरद पवार गटाची ताकद वाढणार असून त्यामुळे माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर असा सामना पाहायला मिळू शकतो. या राजकीय सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते सरकारवर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.